जुन्या पेन्शन योजनेसाठी पुकारलेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याचा निर्णय। लोकसभा निवडणुकीसाठी 55 दिवसांनंतर कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता, महाराष्ट्र भाजपच्या बैठकीत माहिती। निवडणुकांसाठीचा भाजपचा मेगा प्लॅन माझाच्या हाती। स्पर्धा परीक्षा पेपर फुटीनंतर सरकारचं मोठं पाऊल, परीक्षांची कार्यपद्धती संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन, 3 महिन्यात अहवाल देण्याचे आदेश। महादेव ॲप प्रकरणी भाजप आमदार आशिष शेलार यांची लक्षवेधी, एनआयएकडे तपास देण्याची मागणी, तर ईडी मार्फत चौकशी सुरू असून राज्य सरकारही अतिरिक्त चौकशी करत आहे। गृहमंत्र्यांचं उत्तर। वीस वर्षांनंतर म्हाडाच्या जमिनीवरील मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयाचा मार्ग मोकळा, कोशिवरा येथील बेकायदा व्यावसायिक गाळे जमीनदोस्त। डंकी चित्रपटाच्या रिलीज आधी शाहरुख खानची शिर्डीवारी, मुलगी सुहाना सोबत घेतलं साईबाबांचं दर्शन। सोन्याच्या दरांमध्ये विक्रमी वाढ, सोनं प्रतितोळा 64,000वरून 66,400 रुपयांवर, सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता। एलआयसीला गेल्या 50 दिवसात 80,000 कोटींचा नफा, एलआयसीनं गुंतवणूक केलेल्या 110 शेअर्सनी दिला प्रचंड परतावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।